प्रथमतः सर्वांचे स्मार्ट स्टडी विथ निशाने सर या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे एक गणिताचे उदाहरण। घोडागाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे। 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील। या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की चाकाचा व्यास हा वर्तुळाकार असतो आणि वर्तुळाचा परिघ म्हणजे चाकाचा परिघ आहे। मग या ठिकाणी आपण जर जे काही चाकाचा परिघ काढला तर या ठिकाणी चाकाच्या परिघाचं सूत्र येतं पाय डी म्हणजे 22/7 गुणुले 1.4 आणि या परिघाने जर आपण या ठिकाणी या अंतराला भागलं, मग आता अंतर जे आहे ते 2.2 किलोमीटर आहे आणि आपला परिघ हा परिघाचा व्यास हा या ठिकाणी मीटर मध्ये आहे। मग या ठिकाणी 2.2 गुणुला या ठिकाणी आपण 1000 करणं गरजेचं आहे, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, म्हणून या ठिकाणी 7 × 7 7 दुने 14 म्हणजे 0.2 याचा पॉइंट जर काढून घेतला तर याचा सुद्धा पॉइंट या ठिकाणी काढून घ्यावा लागतो। मग बघा 22 दुने 44 आणि या ठिकाणी 22 × 22 22 दुने 44 बे 1 बे आणि याचे येतील निम्मे 500 म्हणजे एकूण 500 फेरे होतील।